नाही, मधातल्या काळात आपण बघितलं की कायमच्या पात्र लाडक्या बहिणींचं देखील त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना चूक झाली होती म्हणून नाव वगळण्यात आलं होतं. म्हणून पुन्हा एकदा ड्राईव्ह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी घेतला आणि पात्र लाडक्या बहिणींना त्याच्यामध्ये पुन्हा समावेश केलेला होता. असं असताना काही चुकीचे देखील अर्ज त्या ठिकाणी आलेत का हे तपासण्यासाठी त्याच्या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे. परंतु जे लाभार्थी त्याच्यामध्ये निकषामध्ये बसत नाही त्यांची नावं त्या ठिकाणी कमी करतायत. योग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मग माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, ई-KYC योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे. ई-KYCची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकते. तर मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना केवळ मतांसाठी आणली अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे. यावर शिवसेना नेते दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची, याची वसुली राज्याचे मुख्य सचिव तेव्हाचे, राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यावधी ती वसूल केली पाहिजे. राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली, या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे. बघा, KYC ही सगळ्यांनाच कंपल्सरी असतं. या संदर्भात मला असं वाटतं की KYC करण्यासाठी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मदत आणि माहिती देण्याची गरज आहे आणि ती केल्यानंतर ही संख्या निश्चितपणे वाढेल याची मला खात्री आहे. बीड जिल्हा हा राजकारणासाठी, सत्ताकारणासाठी केंद्रबिंदू मानला जातो. मोठे मोठे नेते इथं असताना सुद्धा लाडक्या बहिणीमधून महाराष्ट्र राज्यात ज्या महिला वगळण्यात आल्या, जे काही अगोदरचे निकष शिथिल करण्यात आले होते ते पुन्हा त्याची कात्री लावून त्यांना जे वगळण्यात आले, त्या 85 लाख महिलांमध्ये सगळ्यात जास्त बीड जिल्ह्यात लाडक्या बहिणींना वगळण्यात आलं. त्यामुळे मी या सरकारचा निषेध करते. लाडक्या बहीण योजनेवरती सर्व मागास मंडळांचा निधी जो दिलेला जातो, OBC असेल किंवा बाकीचे सगळे असतील, तो निधी ह्या लाडक्या बहिणीकडे वळवल्याचं नाटक त्यांनी केलं. त्यांच्याकडे आता त्यांना त्याच्यातला निधी कपात करायचा आहे. लाडकी बहीण योजना तर सुरू ठेवायची आहे, पण निधी कपात करायचा आहे. बहिणींचं प्रेम नाही आहे त्यांना. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला महाराष्ट्र, बॅलन्स नाही, कळत नाही कुठे किती खर्च करावा. 35,000 कोटी रुपये त्या नाशिकला त्या कुंभमेळ्यासाठी म्हणजे दिवाळ काढले महाराष्ट्राचं. तर या सगळ्यावर आदिती तटकरे यांची देखील प्रतिक्रिया येते, आपण बघूया. आपण ई-KYCची प्रक्रिया सुरू केली आणि त्या ई-KYCच्या प्रक्रियेमध्ये आपण 6 महिन्याची मुदत, पहिल्या कालावधीमध्ये 1 महिना, नंतर आणखीन विनंती आली, आणखीन 2 महिने, त्याच्यानंतर आणखीन 2 महिने आणि मग शेवटचा डिसेंबर 31 पर्यंत आपण ई-KYCची मुदत दिली होती. त्यानंतर सुद्धा ज्यांनी ई-KYC 31 डिसेंबर पर्यंत केलेली आहे, पण त्यांच्या ई-KYC मध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत, आपण त्यांना सुद्धा ती दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यापर्यंत त्यांना संधी दिली आणि 31 ई-KYCची प्रोसिजर साधारणपणे न केलेल्या महिला जवळपास 60 लाखापेक्षा अधिक आहेत, ज्यांनी कधीच ई-KYC ही या योजनेअंतर्गत केलीच नाही. त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो डेटा आहे तो साधारणपणे 5 लाख आणि त्याच्यानंतर ई-KYC करत असताना आणखीन 9.5-10 लाखाचा जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे त्यांच्या घरातल्या म्हणजे पतीचं असेल किंवा वडिलांचं असेल हे त्या ठिकाणी ई-KYC मध्ये आढळून आलं. अशी साधारणपणे एक 14-15 लाखाची त्या ठिकाणी संख्या आहे. ज्यांच्याकडे वाहनं होती आणि वाहनांमुळे त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले होते पण तरी वाहनं त्यांच्या नावाने असल्यामुळे असा काही 4.5-5 लाखाचा डेटा आहे आणि त्यामुळे ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-KYCची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टी